वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आता आम्ही चाललेलो आहोत हॉस्पिटलला, म्हणजे सोनोग्राफी करण्यासाठी. आज 7व्या महिन्याची सोनोग्राफी आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. मी खाली इथे थांबले, अक्षय आणि अवनी येत आहेत. सो मग आता आम्ही निघू. आता बघू 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये आता काय रिपोर्ट येतो आहे. कारण लास्ट टाईम 5th मंथची केली होती आणि आता 7 मंथची आहे. सो बघू आता आम्ही आता जाऊन तिकडे काय होतं आहे. होप सो सगळं व्यवस्थित असेलच. सो आता जस्ट आम्ही पोहोचलो आहे. आम्ही पोहोचलो आहे दवाखान्यात आणि आता आतमध्ये जातो आहे आणि मी सोनोग्राफी बघणार आहे. आणि मी माझ्या बाळाला सांगितलं आहे की मला काय करायचं तुला असं हात दाखवतात. ठीक आहे. रिसेप्शनमध्ये आलो. इकडे पप्पा आणि तिकडे सोनोग्राफी बसली. सोनोग्राफी दाखवायची पप्पा. सोनोग्राफी दाखवायची. हां म्हणजे डू इट. जे सोनोग्राफीचे रिपोर्ट येतात ना. टेक इट व्हिडिओ विथ डॉक्टर परमिशन. ते मी डॉक्टरला विचारते आणि मग तिकडेच बसली आहे. कोणी कधी केलं सोनोग्राफी करायला. त्यानंतर मम्मीचा अजून टाइम टेस्ट चालू आहे, सकाळपासून चालू आहे. सो ती टाइम टेस्ट आहे आणि आम्ही इकडे बसलो. अजून आमचा नंबर नाही लागत आहे. मम्मी भांडे घालून बसली आहे. आता गाईज आता आमचा रिपोर्ट आला आहे आणि आम्ही आता ब्लड टेस्ट करायला जाणार आहे दुसरीकडे. मला बोललो इकडेच का नाही, बोलली नको मी दुसरीकडे करते. सो आम्ही आता तिकडे चाललो आहे करायला. आणि तुम्हाला घरी जाऊन सोनोग्राफीचा रिपोर्ट सुद्धा मी दाखवणार आहे. डायबिटीजची 2 वेळची हे दोन्ही सांगितलं असते मला. आम्ही जेवण वगैरे सगळं इकडे आलोय, घरी पोहोचलोय. आता मम्मी सुद्धा आम्ही झोपतोय थोडंसं. आणि मी नाही झोपणार कारण मी ड्रॉइंग करते असं टाइमपास. खूप वैताग आला. जा शाळेत त्याची तयारी कर. वाजले 2. काय पण 2 नाही वाजले काहीच. 2 नाही वाजले. घरी आता आलेली आहे आणि अक्षय सलूनमध्ये गेला. म्हणजे थोडा वेळ झाला आम्हाला येऊन, अर्धा तास झाला असेल. तिची स्कूल होती तर ती आता गेली स्कूलला आणि मी आता एकटीच आहे घरी. आणि रिपोर्ट्स तुम्हाला मी नंतर सांगते एक्झॅक्टली रिपोर्ट काय आहे ते. आता उद्या डॉक्टरांना पण दाखवायचं आहे. तर जे सोनोग्राफी केली तरी तर म्हणाले की व्यवस्थित आहे. तर मग आता मला पुन्हा भूक लागली. खाऊनच आलो कारण उशीर झाला होता आणि नंतर लगेच स्कूलचं टायमिंग होतं, त्यामुळे आम्ही खाऊनच आलो होतो. पण मला आता पुन्हा भूक लागली तर मग आता अंडी उकडत ठेवलेत, मी तर ती खाते आणि सगळ्यात पहिले आता झोपते. कारण आता मला ना खूप झोप आले. सकाळी लवकर उठलं आणि रात्रभर झोप नाही येत मला. काही समजतच नाही काय होतं आहे ते एक्झॅक्टली. बघू आता पटापट आवरते आणि खाऊन घेते आधी. सो दुपारी सगळं झाल्याच्यानंतर मग सगळं घरातली कामं वगैरे आवरली. त्याच्यामुळे सगळा वेळ गेला आणि व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. तर 7 मंथची माझी सोनोग्राफी झालेली आहे आता. आणि रिपोर्ट खूप छान आलेला आहे माझा. ॲक्च्युली ह्याचा सोनोग्राफीचा रिपोर्ट तर खूप छान आलेला आहे. हा रिपोर्ट आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल काय आहे ते. हा रिपोर्ट आहे माझा जो आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत दिलेले. तर पूर्ण सगळं छान आहे. बेबीचं वजन वगैरे व्यवस्थित आहे सगळं. फक्त आता प्रॉब्लेम असा आहे ना की सांगते मी एक्झॅक्टली काय झालेलं आहे ते. आणि हा माझा ब्लडचा रिपोर्ट आहे. तर ब्लडच्या रिपोर्टमध्ये खूप रक्त कमी आलेलं आहे. 7.1 रक्त आलेलं आहे माझं.
तर त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम झालेला आहे. तर असा रिपोर्ट आहे जो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवला. तर याच्यामध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. हार्टबीट्स 151 BTS ते त्यांचं कॅल्क्युलेशन असतं. तर ते आहे. वजन वगैरे आता म्हणजे जो माझा वीक चालू आहे 27 वीक चालू आहे, तर त्या हिशोबाने त्यांच्यामध्ये व्यवस्थित आहे सगळं. BPD, HC, HC, AC, FL ह्या सगळ्या गोष्टी ते त्यांना माहिती आहेत. म्हणजे जे काय असतं ते आता आपल्याला एवढं काही माहिती नसतं. तर सगळं व्यवस्थित आहे हा पूर्ण रिपोर्ट. पण झालं असतं की ब्लडचा रिपोर्ट आहे तो जरा माझा हे आलेला आहे CBC. ब्लड काउंट झालेले आहेत 7. ॲक्च्युली पाहिजे असतात 12 तरी पाहिजे असतात, पण ॲटलिस्ट 10 जरी असेल तरी ठीक असतं. तर माझं लास्ट टाईम 9 होतं, 8.7 होतं सॉरी. तर ते आता त्या वाढायच्या ऐवजी ते कमी झालेलं आहे, 7.1 झालेलं आहे. तर मग आज आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला. तर त्यांनी सांगितलं की ब्लड खूप कमी आहे. तर आता ते गोळ्यांनी काही रिकवर होणार नाही, कारण आता मला आता पुढचा महिना फेब्रुवारी संपायला 7-8 दिवस बाकी आहेत आणि 8 मार्चला मला 8वा महिना चालू होईल. तर ते बोलले 1-1.5 महिन्यामध्ये हे कव्हरअप होत नाही आणि एकदा 9वा महिना लागला की डिलेवरी कधीही होऊ शकते. आणि नॉर्मल डिलेवरीपेक्षा सिझरिंगची डिलेवरी थोडी डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा ते ऑपरेशन असतं त्याच्यामुळे ते थोडं डिफिकल्ट असतंच आणि त्याच्यामध्ये रक्त जास्त जातं नॉर्मल डिलेवरीपेक्षा. तर डॉक्टर बोलले की आपण रिस्क नाही घेऊ शकत, तर ब्लड तरी चढवायचं नाही तर मग इंजेक्शन. तर ते बोलले की स्टार्टिंगला आपण इंजेक्शन देऊन बघू. तर आम्हाला प्रायव्हेटला 5,000 रुपये सांगितले तिने पर इंजेक्शनचे. तर मग नंतर मग ती बोलली तुम्हाला जर गव्हर्नमेंटमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मी त्याला तेच बोलली की कमी नाही होणार का काय. तर ती बोलली की नाही, ते त्यांचे लावायचे चार्जेस आणि कुठल्या ब्रँडचं तुम्ही ते रक्त चढवताय वगैरे त्याच्यावर डिपेंड असतं. तर मग आम्ही विचार केला की तिला म्हटलं तुम्ही लिहून द्या, आम्ही बघू म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करतो करून. कारण एका इंजेक्शनचे तिने आम्हाला 5,000 सांगितले. असे ती बोलली ॲटलिस्ट 3 तरी द्यावे लागतील आणि त्या 3मध्ये पण एखाद पॉईंट वाढतो म्हणे. तर मग ते पण बघावं 3मध्ये नाही म्हणजे एका ह्याच्यामध्ये 1 असं वाढतो असं ती म्हणत होती डॉक्टर. तर मग आता आम्ही डिसाईड केलं की मग बाहेर आलो. मग डिसाईड केलं तर मग इथे माझी बहीण पण कामाला आहे. जसं की तुम्हाला मी म्हटलं की माझी ट्रस्टच्या इथेच हे चालू आहे ट्रीटमेंट. म्हणजे मी दोन्हीकडे जाते, कोपरीला पण जाते प्लस इथे पण जाते. तर मग ती बोलली की एकदा गव्हर्नमेंटमध्ये पण इन्क्वायरी करून घे, जिथे मी माझं नाव नोंदवलेलं आहे कोपरी ठाण्याला. खूप चांगलं हॉस्पिटल आहे ते. तिथे नॉर्मल डिलेवरी होते पण सिझरिंगचं अजून चालू नाही केलेलं आहे. पण देवाच्या कृपेने ते म्हणालेत की आमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, मे बी तुझ्या डिलेवरीपर्यंत इथे सिझरिंगचं चालू होईल. खरंच माहिती नाही होईल की नाही ते मला माहीत नाही, पण मला एक होप आहे की होईल. कारण मी स्वामींना तेच बोलली की मला कळव्याला नाही जायचं आहे, मला कोपरीलाच डिलेवरी करायची आहे. तर आता बघू. ते बोललेत की तुझी डिलेवरीची डेट येईपर्यंत ओपनिंग व्हायला पाहिजे. म्हणजे ते बोलले की 50-50 आहे, होईल पण आणि नाही पण होईल. पण माझा विश्वास आहे की तिथे होईल, होप सो. पण ॲक्च्युली माझं काय होतं आहे, माझं BP लो होतो आहे, त्यात माझं हिमोग्लोबिनचा पण इश्यू आहे. तर मग दोन्ही माझा प्रॉब्लेम आहे. तर मग त्याच्यामुळे तिथे पण सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे काही लागतं ते सगळं तिथे अवेलेबल असलं पाहिजे. तर बघू, होप सो. खरंच स्वामींना मी मनापासून तेच बोलते की स्वामी काहीतरी करा, तिथे फक्त होऊ देत कोपरीला. आणि ते कसं आम्हाला जवळ पण पडेल, कारण का कळवा लांब पडेल जायला. माझी मम्मी असेल, अक्षय असेल, तर त्या दोघांची धावपळ जास्त होईल. त्याला त्याचा बिझनेस सांभाळून सगळं करायचं आहे. तो माझ्याच मागे. आता आम्ही आज पण गेलेलो, आम्हाला 1:30 वाजला येईपर्यंत. कालसुद्धा खूप लेट झाला होता. त्याच्यामुळे नुकसान पण होतं सलूनचं, कस्टमर पण रिटर्न जातात. त्याच्यामुळे त्याच्या एकट्यावरती सगळा भार आहे. त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन येतं आणि BP लो होतो. तर डॉक्टर म्हणतात तुला कसलं टेन्शन आहे का. तर म्हटलं मला माझ्या नवऱ्याचं वगैरे काही टेन्शन नाही आहे, पण माहिती नाही की मला माझा BP अचानक त्या दिवशी पण अचानक लो झाला. मग लगेच मला लिंबू पाणी वगैरे त्यांनी दिलं होतं, चॉकलेट वगैरे खायला दिलं होतं. आणि माझा हा प्रॉब्लेम म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधीपासून आहे BP लोचा प्रॉब्लेम. तर BP हायला तरी आपण काहीतरी करू शकतो, पण BP लोचं काय करू शकतो. त्याच्यामुळे मग फक्त हेच आहे की लिंबू पाणी पिया, लिक्विड हे करा वगैरे. आणि माझं खाणंपिणं पण तेवढं असं स्ट्रॉंगली नाही आहे.
आणि गोळ्या पण मी आधीमध्ये खात नव्हती, तर आता त्यांनी मला गोळ्या पण चेंज करून दिलेल्या आहेत आयरन आणि ह्याच्या आयरनच्या, आणि अजून एक कुठेतरी गोळी आहे आयरन आणि कॅल्शियम ह्या 2 गोळ्या आता मला त्यांनी दिलेल्या आहेत परत. तर ब्लडचं आता मला फायनली आम्ही डिसाईड केलेलं आहे की कोपरीलाच जाणार आहोत ब्लड करण्यासाठी, इंजेक्शन घेण्यासाठी. तर तिथे आम्हाला त्यांनी सांगितलं आहे की इंजेक्शन तिथे अवेलेबल नसेल तर आणावं लागेल, पण ते बोलले की बहुतेक तरी तुम्हाला काही खर्च नाही आहे, तुम्ही या आणि जे काय आहे ते करून घ्या. एक दिवस आड करून बोलवले कोणासोबत आणि चांगलं जेवून म्हणजे की काहीतरी हेवी नाश्ता करून यायला सांगितले. सो तर मी जाणार आहे. आम्हाला मंडेला 9 वाजता बोलवले तिथे. एक दिवस आड म्हणजे सोमवारी गेलो की मंगळवारी रेस्ट, बुधवारी मग परत बोलवले. असं ते बोलले 3 वेळा आपण करू, मग त्याच्यानंतर पुन्हा ब्लड टेस्ट करू. मग ब्लड टेस्टमध्ये बघू तुमचं रक्त कितीपर्यंत कॅच झालेलं आहे, म्हणजे केवढं वाढलेलं आहे. मग त्यानुसार मग पुढे जर गरज लागली तर पुढची ट्रीटमेंट आपण जी काय असेल ती करू. तर म्हटलं ठीक आहे चालेल. सर्वसामान्य माणसासाठी मला जेव्हा त्यांनी सांगितलं 5,000 रुपयाचं इंजेक्शन, मला माझं अजून जास्त टेन्शन वाढलं. म्हटलं 5,000 रुपयाचं एक इंजेक्शन, ती म्हणते 3 ते 4 द्यायला लागतील. म्हटलं परत तेवढा खर्च. पण नशीब ती बोली तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये करायचं तर करा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, मी बोली आम्ही गव्हर्नमेंटमध्येच करू, कारण एवढं तर 5,000 रुपये घालवायचं म्हटलं तर जिथे आपल्या कमीमध्ये म्हणजे जिथे आपल्याला काहीच नाही द्यायला लागत आहे, तर कशाला मग आपण आपले हे एवढे पैसे घालवायचे. तेच पैसे आपल्याला पुढे उपयोगाला येणारच आहेत त्या कारणामुळे. तर थोडंसं मला पण टेन्शन आलं, कारण का माझा ब्लडचा रिपोर्ट खूप म्हणजे हे पूर्ण कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी वाढलेलंच आहे. तर तेच थोडंसं टेन्शन आहे. शिवाय बाकीच्या सगळ्या गोष्टी असतातच. आणि आता कसं दिवस म्हणजे जवळजवळ यायला लागलेत, दम लागतो, घरातली कामं पण होत नाही, घरात दुसरं कोण नाही आहे. तर आमच्याकडे मावशी येतात तर त्या करतात, त्यांना सांगितले थोडे दिवस करा म्हणून, तर त्या खूप व्यवस्थित करतात. म्हणजे मला ॲटलिस्ट थोडंसं तरी बर्डन कमी आहे. जेवणाचंच फक्त थोडं बर्डन असतं, ते काय करायचं वगैरे. आणि घरात थोडासा पसार, त्याच्यामध्ये पण मला अवनी आणि अक्षय दोघंही हेल्प करतात. असं नाही की सगळा लोड माझ्यावर असतो. पण आता मला ना बेसिंगमध्ये भांडी घासणं ते आता पोटाला लागायला लागलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी आहेत घरामध्ये. आम्ही 3घच असतो, त्याच्यामुळे तो बोलतो मला मम्मीकडे जा. पण झालं, पहिल्या डिलेवरीला गेली होती मी मम्मीकडे, आता सेकंड डिलेवरीला जायला मला पण कसं तरी वाटतंय. पण बघू, जर सिच्युएशन तशी असेल तर मग मला जावं लागेल. पण होप सो की मी 9व्या महिन्यापर्यंत व्यवस्थित असेल, माझं मी करू शकेन. सॉरी, थोडंसं मला भरून आलं होतं. तर हेच बोलत होती की मला ॲक्च्युली कोणाचे उपकार घ्यायला तर खूप भीती वाटते, कारण का लोक तोंडावरती एक आणि मागून एक बोलतात. त्याच्यामुळे असं वाटतं की आपणच केलेलं बरं. त्यामुळे तर बघू, देवाची कृपा स्वामींची साथ असेल तर आम्ही नक्कीच करू काहीतरी, म्हणजे व्यवस्थित डिलेवरी होईल माझी आणि पुढे पण सगळं चांगलं होईल. बाळ पण ऑलरेडी व्यवस्थित आहे, अजून 2 महिने जायचे, ते अजून व्यवस्थित असू देत. मेन म्हणजे वजन, कारण का वजन कमी असलं की नंतर मग ते काचेत ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. बाळाला त्रास, आईला त्रास, आईचा त्रास तर जाऊ दे, पण मेन म्हणजे बाळाला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग ते कावीळ होणं, कारण का अवनीच्या वेळेस असंच झालं होतं. अवनी पण मे महिन्यातलीच आहे, तर तिला कावीळ झाली होती. आम्ही गव्हर्नमेंटमध्ये केली डिलेवरी आणि नंतर लगेच 5व्या दिवशी 5वी करणार, तर तिला भयंकर ताप आला, म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेलो प्रायव्हेटला. तर त्यांनी सांगितलं की कावीळ झाली, तिला इमिजिएटली ॲडमिट करावं लागेल. तर मग त्यासाठी मग लगेच तिला ॲडमिट करायला घेऊन गेलो. तर जिथे आम्ही जे पैसे वाचवले होते गव्हर्नमेंटचे ते सगळे आम्ही तिथेच घालवले. 70-80 हजारच्या वरती बिल झालं होतं प्रायव्हेटला, कारण 6,500 तर नुसतं त्या काचेचे चार्जेस होते आणि बाकीचे चार्जेस ते वेगळे. 10-10 हजाराची रोज औषधं सांगायची, ते वेगळे. तर तेव्हा पण खूप घाण सिच्युएशन होती, तेव्हा पण कोण सपोर्टला नव्हतं. पहिली डिलेवरी पण आम्हीच केली होती वगैरे. तर त्याच्यामुळे थोडं टेन्शन असतं. पण म्हणून ह्या कारणाने मला सेकंड बेबीचं चान्स घ्यायचा नव्हता, कारण ह्या सगळ्या पहिले डिलेवरीचा खूप घाणेरडा एक्सपिरियन्स होता. त्याच्यामुळे तो डोळ्यासमोर यायचा जेव्हा मी विचार करायची की सेकंड प्रेग्नन्सी ठेवूयात. पण म्हणतात ना, माझ्या नशिबातच 2, आणि मला बोललेच होते की तुझ्या नशिबात 2 बेबीज आहेत. तर शेवटी आपल्या म्हणतात ना की असतं तर होतंच आपल्याला. तर मग माझं लास्ट 2.5 वर्षापूर्वी पण होतं, तर मी ते ठेवलं नव्हतं, कारण तेव्हा पण फायनान्शियल कंडिशन अँड ऑल ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. घर रेंट्स आहे, त्याच्यामुळे मग 2-2 मुलांना कसं सांभाळायचं, कुठे घेऊन जायचं, कधी आपल्या
कधी रेंटचं घर आहे, आज ना उद्या कधीतरी खाली करावं लागतं. पण देवाच्या कृपेने आम्ही इथे 8 वर्ष झाले अजून इथेच आहोत आणि ह्याच्या पुढे पण अजून 3-4 वर्ष तरी इथे असणार आहोत. कारण का त्यांना आम्ही सांगितले असं असा प्रॉब्लेम आहे, बेबी पण आमचं लहान आहे असं सगळं. तर ती बोलली की असं काही नाही आहे, तुम्ही व्यवस्थित राहा, भाडं टायमावरती द्या, बाकी त्यांचा काही इश्यू नसतो आम्हाला. त्याच्यामुळे गेले 8 वर्ष तर आम्ही इथेच आहोत आणि ह्याच्या पुढे पण अजून इथेच असणार आहोत, होप सो. त्याच्यामुळे इतकं काय टेन्शन नाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत सेकंड बेबीचा विचार मी नव्हता केलेला. पण म्हणतात ना, शेवटी व्हायचं ते होतंच, कोणी ना कोणीतरी येतं घरामध्ये. त्यामुळे तर असं सगळ्या गोष्टी आहेत. तर असा माझाच प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट आहे 7व्या महिन्याचा. अजून 2 महिने छान जातील, होप सो. स्वामींची कृपा आहेच, त्याच्यामुळे एवढं मला टेन्शन येत नाही. जेव्हा टेन्शन येतं तेव्हा फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं, आपोआप ते टेन्शन जातं. सो आता ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काय मी बोलू शकत नाही, कारण का प्रत्येक पर्सनल गोष्ट तर मी शेअर करू शकत नाही आणि अक्षयला पण असं आवडत नाही. आम्ही नॉर्मली रील्स वगैरे बनवतो आमच्या एंटरटेनसाठी आणि आम्हाला ह्याच्यामध्ये कोणी काय देत नाही वगैरे, आम्ही आमचंच बनवतो. मला आवडतं म्हणून मी बनवते. अवनीचे व्हिडिओ, जसं की मी पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले, तिचे डान्सचे व्हिडिओ वगैरे जे काय आहेत ते. तिने पुढे जावं, बस माझी एवढीच इच्छा आहे. तिने तिचं चांगलं करिअर करावं, जे तिला पाहिजे ते तिने करावं आणि ती तेच करते. तिला डान्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मेकअपमध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. तर सो मेकअपचं पण आम्ही तिला देणार आहोत, पण थोडं अजून मोठी होऊ देत ती. त्याच्यामुळे आत्ता सध्या तरी तिला मेकअपमध्ये नाही आम्ही घुसवलं, पण ती त्याच्यामध्ये पण पुढे करणार आहे काही ना काहीतरी. ती बोलली आहे, मम्मी माझं हे दोघांपैकी एक करिअर तर मी नक्की करणार आहे. आणि ते दोन्ही पण तिचे पॅशन्स आहे. तिला मेकअप करायला सुद्धा आवडतो खूप प्रमाणात, म्हणजे तिला खूप डेडिकेशन आहे त्यासाठी. तिला करतासुद्धा येतं. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे प्रॉपर जे मला येत नाही, म्हणजे मला समजत नाही पहिले काय लावायचं, नंतर तिने ती सगळं प्रॉपर तिचं मेकअप वगैरे सगळं तीच करते. आता शिवजयंतीचं झालं, डान्स झाला तिचा, तर तिने स्वतःचा मेकअप स्वतःच केला होता. ह्याच्या आधी पण जेव्हा जे काय असतं तर कधीतरी अक्षय करतो, नाही तर ऑलमोस्ट तो अवेलेबल असेल तर करतो, नाही तर मग तीच करत असते. तर तिचे 2 ह्या गोष्टी आहेत, डान्सिंग आणि हे. तिला शाळेचा एवढा वेळ नाही आहे, खरंच सांगते. तिला शाळेत नाही पाठवले ना तर ती फुल खुश असते. पण तिला आम्ही सांगितलेलं आहे, तुला ह्या तुझ्या दोन्ही गोष्टी सांभाळून सगळ्यात मेन तुला शाळा कंप्लीट करायची, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मग अभ्यासामध्ये पण हुशार आहे, असं नाही की नाही. ती तिचा अभ्यास करते व्यवस्थित, चांगले मार्क्स पण मिळतात तिला, असं पण नाही. प्रोजेक्ट वगैरे जे काय आम्ही असं ते सगळं सबमिशन करते. रोज शाळेतसुद्धा जाते. कधीतरी बरं नसतं, खूप डान्स करून थकलेली असली किंवा कुठे गेलो असं तर कधीतरी तिचं सुट्टी होते. पण ऑलमोस्ट ती डेली शाळा वगैरे सगळं करून डान्स क्लास सांभाळून 6:30ला घरी येते, 7ला लगेच डान्स क्लासला जाते. तेवढीच ती एनर्जेटिक असते जाण्यासाठी सुद्धा. त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नाही. पण ह्या 3 गोष्टी, शाळा आणि डान्स आणि मेकअप, ह्या 3 गोष्टी तिच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर ती त्याच्यामध्येच काहीतरी पुढे करणार आहे, होप सो करेल सुद्धा. आणि ती तिच्या पायावरती व्यवस्थित उभं राहावं, जेणेकरून कधी कोणापुढे तिला हात पसरायची गरज नाही लागली पाहिजे. माझी हीच एवढीच इच्छा आहे आणि स्वामींना तेच सांगणे की तिचं नशीब, म्हणजे माझं पण नशीब चांगलं आहे असं नाही की नाही बोलू शकत. पण जेवढं आम्हाला स्ट्रगल करावं लागतं तेवढं तिला स्ट्रगल करू दे. स्ट्रगल करण्याबाबत काही नाही आहे, पण तिला त्याच्यामध्ये सक्सेस मिळू देत, बस हे इम्पॉर्टंट आहे. बाकी मला काही नाही. येणारं बाळसुद्धा व्यवस्थित असू देत, मुलगा मुलगी आम्हाला कधीच मॅटर पहिल्या डिलिव्हरीला पण कधी केलं नाही आणि आत्तासुद्धा मॅटर करत नाही की मुलगा परत मुलगी झाली तर ती आमचीच असणार आहे. मुलगा झाला तर एक मुलगी म्हणून एक मुलगा, असं पण आपण गृहीत धरू शकतो. सो असं मला बोलताना सुद्धा दम लागतो. तर हा छोटासा व्हिडिओ होता जो म्हणजे प्रेग्नेन्सी रिलेटेड 7 मंथच्या. तर मला अशा डिफिकल्टीज आल्यात ते सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून कोणाला जर उपयुक्त जर ठरला, कोणाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे कोणी प्रेग्नेंट आहेत किंवा म्हणजे बाळ येणार आहे, प्रेग्नेन्सी आत्ता जस्ट झालेली स्टार्ट आहे, 1-2 महिना, तर त्यांच्यासाठी अगोदरचे पण मी 5व्या महिन्याचं पण टाकलेलं आहे, 3ऱ्या महिन्याचं पण टाकलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या बॉडीनुसार होत असतात. तर त्या रिलेटेड आहे, जे मला जाणवतं. मी माझ्या प्रेग्नेन्सीचं जी जर्नी आहे ती मी शेअर केलेली आहे. तर हा छोटासा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खरंच एक सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे
1000 सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत. वॉच टाईम थोडासा बाकी आहे, तर तो मला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तो जेव्हा होईल ना कंप्लीट, तेव्हा मला असं वाटेल की हां बाबा काहीतरी मी सार्थक केलं. एवढ्या दिवसाची माझी मेहनत, एवढ्या दिवसाची माझ्या व्हिडिओ काढायची खूप इच्छा असते, पण विकनेस असतो घरामध्ये, म्हणजे इच्छा नाही होत किंवा स्ट्रेस किंवा असं कसं तरी होतं प्रेग्नेन्सीमध्ये. त्याच्यामुळे मी खूप रेअरलीच करते. जेव्हा मला टाईम भेटतो, जेव्हा माझा मूड असतो तेव्हाच करते. तर अशी छोटंसं हा व्हिडिओ आहे. तर आवडत असेल तर प्लीज एक सबस्क्राईबर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून माझा वॉच टाईम वाढेल, जे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवा करत राहा, नक्की यश मिळतं, ह्याची गॅरंटी आहे. सो बाय बाय.